तर हे गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तुम्ही पाहू शकता की आपण आता चाललेलो आहे महाबळेश्वरमध्ये. वरती कॅप्शन सुद्धा टाकलेलं महाबळेश्वर. तर आपण महाबळेश्वरला चाललेलो आहे आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे की आपण कसं कुठून गेलो आणि ट्रिपमध्ये किती एन्जॉय केला. आणि इथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असल्यामुळे आपण बनात बोलतो याला आपलं विठ्ठल बन. खूप प्रसिद्ध मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं. आणि हा रोड जो आहे तो डायरेक्ट शिंदोने रोडला निघतो. तर हा बायपासचा फायदा असा आहे की तुम्हाला इकडून ट्रॅफिक नाही लागणार, काहीच नाही. तुम्ही पाहू शकता एक सुद्धा गाडी नव्हती. आणि आकाशपाळणे वगैरे का लागलेले, तर आषाढी एकादशी निमित्त त्या गावात उरूस असतो, त्याच्यामुळे पाळण्या लागलेले. आणि तुम्ही पाहू शकता की घाटाच्या अलीकडं रेल्वे चाललेली. आणि मी ड्रायव्हिंग करत असल्यामुळे व्हिडिओ माझा छोटा भाऊ घेत होता. आणि त्याच्यानंतर आपण नारायणपूरमध्ये पोहोचलो. म्हणजे नारायणपूर थ्रूच चाललेलो आपण नारायणपूर मार्गे. तर पाहू शकता तुम्ही गुरुपौर्णिमा असल्यामुळे किती गर्दी होती. लिमिटच्या बाहेर बाई खोटं नाही बोलणार, एवढी गर्दी होती की आमची गाडी निघायला तिथे जवळजवळ अर्धा पाऊण तास गेला. म्हणजे 30 to 45 मिनिट्स आमचे ट्रॅफिकमध्येच गेलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता की किती लोक आलते. मीन्स अर्धा 1 किलोमीटर आधीपासूनच लाईन लागलेली मंदिराच्या. एवढं ट्रॅफिक होतं आणि एवढी गर्दी होती. आणि हे पाहू शकता तुम्ही दत्त मंदिरचं बोर्ड आहे. आणि आता ते ट्रॅफिक असल्यामुळे पूर्णपणे आलेलं नाहीये. बट मी डायरेक्ट मंदिर दाखवतो. तुम्ही बघू शकता दत्त मंदिर आहे, पाया पडायचे. तर पाहू शकता तुम्ही किती गर्दी होती. ते उभं राहायला सुद्धा चान्स नव्हता. आणि एवढ्या ट्रॅफिक मधून आपण आलतो. त्याच्यानंतर आपण सातारच्या अलीकडे तावजी म्हणून एक फेमस हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे. तिथे आपण नाश्ता करायला थांबलेलो, कारण 12-12:30 वाजलेले. सो एवढ्या लवकर जेवून तर काही फायदा नव्हता. त्याच्यामुळे बोललो की आपण नाश्ताच करूया. त्याच्यानंतर पप्पा बघा कसे असते ते. त्याच्यानंतर आपण ऑर्डर केली ते मिसळपाव. आणि छोट्या भावाला उत्तप्पा ऑर्डर केला, बट त्याची ऑर्डर आली नव्हती. सो आम्ही थांबलेलो त्याच्यासाठी. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की साताऱ्याच्या घाटाच्या अलीकडं हे डोंगर आहे. आणि ते वरती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही, बट एकदम छोट्या छोट्या गाड्या दिसत होत्या. त्याच घाट होता तो पुढे. त्या घाटामधूनच आपल्याला जायचंय. आणि पाहून घ्या किती ग्रीनरी आहे, कारण पावसाचं सीझन आहे, सगळीकडे हिरवगारच असणार भाई. आणि त्याच्यानंतर पप्पांना ड्रायव्हिंग दिले. मी पप्पांना बोललं चालवा, कारण पप्पांना कामामुळे टाइम नाही भेटत, जॉबमुळे. सो त्यांना पण बोललं तुमचा पण हात साफ होऊन जाईल, आणि खूप दिवस झाले तुम्ही ड्रायव्हिंग सुद्धा केली नाही. सो आपण पप्पांना दिली गाडी चालवायला. आणि हा साताऱ्याचा घाट आहे. त्याच्यानंतर आपण वाईमध्ये पोहोचल्यानंतर हा चेकपोस्ट होता त्यांचा. आणि इथं आपण 150 का 160 रुपयाची पावती केली ती, नगर परिषदची कसली तरी. त्याच्यानंतर पाचगणीचं पोलीस स्टेशन बघू शकता तुम्ही. सो आपण आता पाचगणीमध्ये पोहोचलो आहे. आणि इथे आलो एकदमच वेगळं फील होतं. मीन्स एवढं भारी वाटत होतं की तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत. थंड थंडी हवा, सगळीकडं नेचर नेचर. मीन्स आपल्या रेग्युलर लाईफमधून थोडं आपण एन्जॉय सुद्धा केलं पाहिजे, थोडं फिरलं पण पाहिजे. काम 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 नुसतं काम करून पण चालत नाही, थोडं बॉडीला पण रेस्ट पाहिजे. आणि माइंड पण फ्रेश होता. त्याच्यानंतर आपण पोचलेलो. आणि ह्या रोडला बघू शकता तुम्ही की असं वाटत होतं भाई, हॉरर मूवीज मध्ये नाही का शूट वगैरे असतात, त्या टाईपचं एकदम क्लायमेट होतं. आणि मोजून 2-3च गाड्या होत्या रोडला. तो भाई मला तर भीती वाटत होती. म्हणलं पप्पा लवकर चाला, गाडी पळवा थोडी थोडी. आणि पाहू शकतो तुम्ही दोन्ही साईडला जंगलच जंगल आहे. आणि तिथं गेल्यानंतर एवढं एवढं बाष्प होतं, मीन्स एवढं की पुढचं काही दिसतच नव्हतं. ते तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसेल. सो पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी पण थांबा, स्किप करू नका. आणि पप्पांनी पळवली गाडी बघा गाईच. पप्पा पण बोलले की लवकर चाला, इथून पुढे काही दिसत नाहीये. आपण त्याच्यानंतर एक स्पॉटला थांबलेलो. सो पाहू शकता तुम्ही, आपण आता एलिफंट पॉईंटच्या तिथे आलतो. मीन्स हा सनसेट पॉईंट आहे. इथून 500 का 800 मीटरवर एलिफंट पॉईंट होता. आणि इथे आपण चहा प्यायला थांबलेलो. आणि दिसतच असेल गाईज तुम्हाला की पुढचं काहीच दिसत नव्हतं, पूर्ण वाफा आलत्या. त्याच्यानंतर आपण ह्या पॉईंटला पोहोचलेलो आहे. लॉर्डविक पॉईंट हा. हे कुठल्या तरी सोल्जरच्या ह्याच्यावरती इन्स्पिरेशनवरती बनवलेला आहे पॉईंट. आणि मम्मी पप्पा बघू शकता तुम्ही कसे थांबले ते. आणि जसं मी तुम्हाला बोललं की पुढं काही दिसत नव्हतं, पप्पा बघा कसे करतात ते. मम्मीला बोललं तसं कर. बारका भाऊ ह्या तुम्ही बघू शकता की हा लॉर्डविक पॉईंट आहे, एक आपल्या आर्मीच्या सोल्जरवरती बनवलेला, मीन्स ब्रिटिशच्या काळातला. त्याच्यानंतर त्या पाथवरून आपण
त्या पाचवरून आपण निघालेलो रिव्हर्स, कारण टाइम खूप झाला होता, 7 7:15 वाजायला आलते आणि पुढच्या पॉईंटला जास्तोवर अंधार झाला असता. सो तिथे जाऊन काही दिसलं सुद्धा नसतं आणि व्हिडिओ पण आला नसता. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की माघारी जावं. आणि बघू शकता तुम्ही कसं वेदर आहे. मम्मी पप्पा बघा, आज त्यांची अॅनिव्हर्सरी होती बड्डेची. सो आम्ही फिरायला आलतो आणि पप्पा बोलले की भाई भाई खूप भारी वाटते आज, कामाच्या दगदगीतून बाहेर पडलो थोडं. पप्पांना बोललं चालते कधीतरी फिरायचं. त्यानंतर पाहू शकता तुम्ही की इकडे आलं तर भाई भीतीच वाटते यार. मीन्स कोणच नव्हतं, आम्ही चौघच चाललेलो आणि जंगली प्राण्यांचा पण आवाज येत होता त्याच्यामुळे अजून भीती वाटली. आणि तुम्हाला जसं मी बोललं सनसेट पॉईंट, आपण इथं गाडी लावलेली, तर तुम्ही इथला व्ह्यू पाहू शकता. हे बघा, हे आपल्या नेक्सॉन आणि साईडचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही. तर तिथं आपण जिथं खाल्लेलं ते छान वगैरे तिथे तो पॉईंट होता. त्याच्यानंतर इथे मॅपूरच्या अलीकडे आलतो आपण, वेण्णा लेक विना लेक पाशी आलतो आपण. आणि पाहू शकता तुम्ही इथे पण किती गर्दी आहे. ते हॉर्स वगैरे असतात इथे फोटोशूट, आणि इथे खूप लोक थांबतात, त्याच्यामुळे खूप गर्दी होती प्रचंड. आणि आपण चाललेलो आता शूट करत करत करत. आणि पाहू शकता तुम्ही इथे लिहिलेलं पण आहे महाबळेश्वर, काहीतरी लिहिलं यार, व्हिडिओमध्ये नाही आलं का, महाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषद महाबळेश्वर, हा असं तुम्ही पाहू शकता. आणि आपण चाललेलो तर तुम्हाला पण दाखवतो मी कसा आहे व्ह्यू पुढे जाऊन. आणि जिकडे तिकडे बघायला सगळीकडे मॅप्रोचेच बोर्ड लावलेले, मॅप्रोचेच बोट होत्या. आणि पाहू शकता तुम्ही व्ह्यू, वा वा वा, कसला मस्त व्ह्यू, एकदम फिल्म टाईप. मज्जा आली बाया व्ह्यू बघून. आणि ट्रिपचा खर्च एन्जॉय ह्या व्ह्यूवरतीच आला. आणि पूर्णपणे बघा तुम्ही कसा होता व्ह्यू. आणि आम्हाला सुद्धा बोटिंग करायची होती, बट टाईम नसल्यामुळे आम्ही फोटो वगैरे काढले, पप्पांचे मम्मीचे फोटो काढले आणि घराकडे निघालो. पाहू शकता तुम्ही सिटिंग अरेंजमेंट वगैरे, आणि सगळे जेवढे पण लोक आले ते सगळे व्हिडिओ फोटो काढत होते. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट मॅप्रोमध्ये एंट्री मारली, मॅप्रोमध्ये आलो. आणि तुम्ही बिल पाहू शकता आपल्या खायचं किती झालं तर मम्मीने व्हिडिओ काढला. सो मी टाकतो ह्याच्यामध्ये, 1096 रुपये आपलं बिल झालं. आणि पाहू शकता तुम्ही काय काय ऑर्डर केलं तर, एक मँगो विथ क्रीम ऑर्डर केली ती, फ्रेंच फ्राईज ऑर्डर केले ते, आणि 3 आईस्क्रीम ऑर्डर केलं त्या. आणि हा आपला जायचा रूट आहे, हा घाट आहे. घाट पाहू शकता तुम्ही, घाट मीन्स टनल आहे, जाताना घाट लागतो, येताना टनल लागतो घरी येताना. सो टनलमधून चाललेलो आहे आपण. आणि तुम्ही व्ह्यू घेऊ शकता टनलचा. छोटाच टनल आहे, जास्त खूप मोठं नाही आहे. एक 5 ते 4 मिनिटात एंड होतो. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की आता घरी 8 8:30 वाजलेले. सो भूक पण खूप लागलेली. सो आपण थांबलो हॉटेलमध्ये. आणि वेदू ठरवत होता की काय घ्यायचं काय नाही. मग तो विचारत होता आम्हाला काय घेऊ. मग त्याला बोललं तुझ्या ऑर्डरने, तुझ्या चॉईसने ऑर्डर करायचे ते. त्याच्यानंतर त्यांनी पनीर आणि एक दुसरी भाजी ऑर्डर केली ती. त्यानंतर जेवण वगैरे आम्ही निघलो. आणि रात्रीचे बघा 12 वाजलेत. आणि आपण ज्या रूटने आलतो नारायणपूरच्या त्याच रोडने आलो परत येताना घरी. आम्ही बोललं की या टायमिंगला गर्दी नसेल, बट शॉक झालो भाई, एवढी गर्दी होती. ट्रॅफिक मधून निघायला 1 तास गेला आमचा, 1 तास पूर्ण. घरी पोहोचायला भाई आम्हाला 1 वाजले. सो इथून पुढे पण आपण जिकडे पण जाईल, ज्या ठिकाणावर जाईल त्याचे ब्लॉग टाकणार आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.